मित्रो, आज मला खरं म्हणजे बोलायची इच्छाच राहिली नाही. काय सांगावं, पण आज सांगतोच. थोडक्यात सांगतो. सांगण्यापेक्षा बोलूनच व्यक्त होतो आणि बोलण्यापेक्षा वाचूनच व्यक्त होतो. कारण भावनेच्या भरात मी बोलत गेलो की वाहवत जातो, व्हिडिओ मोठा होत जातो आणि विषय नेमका लेंदी होतो. मुद्दा एकच आहे. आत्ताच प्रदीपजी राणे यांनी जो काय स्कॅम उघडकीस आणला, त्यांचे पहिले अभिनंदन करून मी एका गंभीर विषयाकडे हात घालतोय आणि गंभीर विषय म्हणण्यापेक्षा गंभीर प्रश्नाकडे हात घालतोय. आमचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात भावाभावात, भावकीत, जमीन जुमल्यावरून, घरावरून होणारे वाद खरंच इथल्या कोकणी माणसामुळे होतात का हो? विचार करूया आपण. माझा असा आरोप आहे, ग्रामपंचायत प्रशासन असू देत, भूमी अभिलेख असू देत, तलाठी कार्यालय असू देत, ह्यांच्या असलेल्या त्रुटीमुळे, ह्यांच्या असलेल्या गलथान कारभारामुळे, दुर्लक्षित झालेल्या काही गोष्टींमुळे, डोळ्यावर पट्टी बांधून जगणाऱ्या ह्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेमुळे आमच्या कोकणी बांधवांमध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक भावाभावामध्ये वाद, हाणामाऱ्या होण्याची पाळी येते. कालच्या प्रकरणात माझ्यावरही आरोप झाले, अर्थात होणार आणि होतातच. आणि आरोप नाही झाले तर ते राणे कसले? आम्हाला सवयच आहे. पण हे आरोप सहन करत मी एकच सांगतो, आरोप करा, काहीही करा, बदनाम करा, पण धमक्या देऊ नका. आता प्रदीपजी एकटे नाही आहेत, त्यांच्याबरोबर जनशक्ती उभी राहणार आहे आणि गल्लोगल्ली असे प्रदीप उभे राहणार आहेत. पण गल्लोगल्लीत उभे राहणाऱ्या प्रदीपजींना माझं एकच विनंती असेल, भावाभावात वाद करू नका. एखादी सरकारी योजनेचा फायदा घेतला असेल, सामंजस्याने काय सोडवता येईल का बघूया. हां, मात्र कोणी तुम्हाला धमकावलं असेल तर त्याची त्याला अद्दल घडली पाहिजे. आरोपीच्या पिंजऱ्यात त्याला उभं करा, त्याला जाणीव करून द्या की तू चुकलायस. मग चुकीला माफी द्यायची की नाही द्यायची ते तुम्ही नंतर ठरवा. पण तुमच्या जीवावर बेतलं असेल तर तिथे माणुसकी दाखवायची नाही. मी या प्रकरणात पडलो म्हणून मला काल संध्याकाळी एका व्यक्तीने गाडी अडवून धमकी दिली. मी इथे नाव घेत नाही, कारण त्याच्या पोटात मदिरा होती म्हणून मी तिला माफ करतो. धमक्या द्यायच्या असतील, माझ्या जीवावर काय, माझ्या किंवा ज्यांच्यासाठी मी करतो त्यांच्यावर जर हल्ले करायचे असतील तर पोटात दारूचा पेग न ठेवता करावा, असे माझी विनंती आहे. मूळ मुद्द्याला हात घालतो. हा विषय सहज आणि सोप्या पद्धतीत चर्चेने मिटणारा होता. यासाठी गेली 2-3 दिवस या प्रदीपजींचे जेव्हा आमच्यापर्यंत विषय आला, आमच्या चॅनलवर सुद्धा त्यांनी व्यक्त झाले, त्यावेळी मी त्यांनाही सांगितलेलं, ग्रामपंचायत प्रशासन, प्रदीपजी आणि संबंधित जो काही दोषी आहे यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन सगळा प्रश्न मिटणारा होता. पण काल आलेल्या धमकीमुळे आता याला कायदेशीर स्वरूप येणार आणि येणारच. आणि त्याच्यासाठी मी उद्या पंचायत समिती कुडाळ येथे दुपारी 12:15च्या आत, उद्या म्हणजे उद्या आहे तारीख 11/9/2025, वार आहे गुरुवार, त्या दिवशी मी उपोषणाला बसतोय. प्रदीपजींच्या प्रकरणासाठी नव्हे, असे अनेक प्रदीपजी आणि असे अनेक भ्रष्टाचार बाहेर कसे म्हणजे बाहेर काढण्यासाठी म्हणण्यापेक्षा कशी ह्यांची उत्पत्ती या भ्रष्टाचाराची किंवा अशा गोंधळांची कुठून होते ते सांगण्यासाठी. तुर्तास मी इथे थांबतोय. धन्यवाद.